मित्रांनो नमस्कार, कसे आहात? आय होप सर्वजण एकदम ओके टवटवीत असणार आणि जोरात तुमचा अभ्यास सुरू असेल. मित्रांनो परीक्षा जवळ येते तर टेन्शन घेऊ नका, कारण टेन्शन घेतलं तर मित्रांनो जो अभ्यास केलेला आहे तर काय जो अभ्यास केलाय तो पण मित्रांनो टेन्शनमुळे काय तुम्ही विसरणार, म्हणून टेन्शन घेऊ नका, आजारी पडू नका. जेवण व्यवस्थित करा, झोप व्यवस्थित करा. बरेच मुलं मी ऐकतोय सर 2 तास झोपतोय 2 तास झोपतोय. मित्रांनो झोपेला अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका, वेळेवर आजारी पडू नका. ओके, प्रॉपर 6 ते 7 तास झोप घ्या, जेवण प्रॉपर करा आणि मित्रांनो अभ्यास करताना देखील रिव्हिजन ही करताना जे जास्त आपल्याला रिपीटेड विचारताय तर त्याच्यावरती आधी त्याला जास्त फोकस करा, त्याला डायरेक्ट तोंडपाठ करा, म्हणजे त्याच्यात एकही मार्क गेला नाही पाहिजे मित्रांनो, असं करा. आणि मित्रांनो मॅथ्स मध्ये थेरम हे दरवर्षी विचारतात मित्रांनो, तर आपण थेरमचे ऑलरेडी 4 ते 5 लेक्चर्स घेतले, टोटल किती 5 लेक्चर. त्याच्यात मॅथ्स 1 चे 3 लेक्चर आहेत आणि मॅथ्स 2 चे ऑलरेडी 2 लेक्चर झालेत. आता परत मॅथ्स 2 वरती काय शेवटचं थेरम राहिलेत, तर ते आपण काय करूया, कंप्लीट करूया. मित्रांनो गॅरंटी देतो, जर हे लेक्चर व्यवस्थित केलंय तर तुमचे मार्क हे कुठेच जाणार नाही. जे माझे विद्यार्थी आहेत मला असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांना हे मार्क्स आउट ऑफ आलेच पाहिजे. तर मित्रांनो बघा, आता थेरम मध्ये बघा कोणते, मागच्या वेळेस मी सांगितलं होतं इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये मित्रांनो काय रूट वाले काय रे 3 क्वेश्चन 3 थेरम आहेत. किती 3, एक डिनॉमिनेटर रूट वाला वेगळं, पण काय नुसतं फक्त रूट. ओके, तर मित्रांनो त्याच्यात ऑलरेडी एक थेरम झालाय, तर तू पुढचे 2 राहिले होते आपले. बघा पुढचा थेरम काय सांगतोय आपल्याला, प्रूव्ह दॅट काय, प्रूव्ह दॅट थेरम काय, प्रूव्ह दॅट काय मित्रांनो, प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स, रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू काय रे, x/2 इंटू रूट, x/2 इंटू रूट मायनस ए स्क्वेअर बाय 2 मायनस ए स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ एक्स प्लस सेम रूट, एक्स प्लस सेम रूट. मित्रांनो हा देखील थेरम भरपूर वेळेस विचारलेला आहे. ओके, या टाइप वरती ऑलरेडी एक मागच्या लेक्चर मध्ये मी घेतलेला आहे. ओके, सर्व एकाच वेळेस द्यायच्या ऐवजी थोडं हळूहळू दिल्यानंतर ते डोक्यात फिट होतं, म्हणून मी काय थोडं पार्ट मध्ये डिवाइड केलंय, एका लेक्चर मध्ये काही थेरम, एका लेक्चर मध्ये काही थेरम, जेणेकरून ते काय डोक्यात फिट व्हावं. बघा आता हा भरपूर वेळेस, हा देखील काय भरपूर वेळेस थेरम आपल्याला एक्झाम मध्ये ऑलरेडी विचारून झालेला आहे, तर येऊ शकतो. मित्रांनो बघा, जेव्हा असं रूट असेल, सिंगल रूट असेल, तर काय रे काय करायचं आपल्याला इथं काय बाय पार्ट्स थेरम वापरायचं, म्हणून इंटू 1 ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. बघा प्रूफ काय एलएचएस काय मित्रांनो बोला, इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स. ओके, काय करणार, 1 ने मल्टिप्लाय करणार, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू 1 डीएक्स. काय रे बाय पार्ट्स वापरा, काय यू आणि व्ही, काय यू जसाच्या तसा, यू जसाच्या तसा, व्ही च इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स, व्ही काय मित्रांनो 1 डीएक्स इंटू डी बाय डीएक्स ऑफ यू, यू काय मित्रांनो स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर येईल असं. ओके, डीएक्स. ओके मित्रांनो, मग काय रे इंटिग्रेशन ऑफ 1 डीएक्स काय असतं मित्रांनो, एक्स काय येईल, एक्स हे रूट जसं तसं एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ काय येईल 1 डीएक्स एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट, रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे 1/2 रूट, 1/2 रूट. आणि जर स्क्वेअर रूट मध्ये जर एक्सच्या जागी वेगळं असेल तर त्याचा परत काय घेतो आपण डेरिव्हेटिव्ह,
बरोबर आहे. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मित्रांनो 2x, बरोबर आहे. 2x येईल dx जसाच्या तसा. क्लिअर. 2 2 कॅन्सल. ओके. एक्स इंटू एक्स काय होईल मित्रांनो एक्स स्क्वेअर. काय येईल मग बघा इज इक्वल टू काय रे हा आय आपला ओरिजिनल क्वेश्चन आय इज इक्वल टू काय रे एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू एक्स काय होईल एक्स स्क्वेअर अपॉन अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स येईल असं. ओके. तर मित्रांनो बघा नंतर काय करतो आपण जुगाड काय जुगाड काय रे डिनॉमिनेटर वरती आणायचा प्रयत्न करायचा. ओके. देअरफॉर आय इज इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ काय मायनस ए स्क्वेअर आहे तर मायनस ए स्क्वेअर केलं तर बॅलन्स होण्यासाठी प्लस ए स्क्वेअर देखील करावं लागेल अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ओके पोरांनो क्लिअर रतायांनो गबायांनो क्लिअर. ओके मग काय रे सेपरेटिंग डिनॉमिनेटर काय सेपरेटिंग डिनॉमिनेटर आय इज इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर काय रे सेपरेटिंग डिनॉमिनेटर केल्यानंतर काय येईल एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस हा ए स्क्वेअर अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स येईल मित्रांनो. काय डिनॉमिनेटर काय केलं सेपरेट. आता काय प्रत्येक दोघं टर्मला काय लागेल इंटिग्रेशन. मग काय येईल मित्रांनो बघा आय इज इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बरोबर आहे मित्रांनो. बघा हा रूट आहे तर याला रूट इंटू रूट लिहू शकतो का रे एक रूट काय होईल कॅन्सल म्हणजे इथं काय राहील मायनस इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बरोबर आहे मित्रांनो. कसं बघा खाली समजा रूट 2 आहे आणि वरती 2 आहे हा रूट 2 कॅन्सल होण्यासाठी 2 ला रूट 2 इंटू रूट 2 लिहू शकतो. तसंच एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सेम आहे खाली रूट मध्ये तर याला रूट इंटू रूट लिहून घेतलं एक रूट कॅन्सल. ओके हे बेसिक सगळ्यांना माहिती पाहिजे. ओके मायनस प्लस काय होईल रे मायनस ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स येईल असं. ओके हे काय मित्रांनो स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स काय रे हा आहे बरोबर आहे ओरिजिनल क्वेश्चन आहे ना मग हा आय येऊन जाईल. तर काय येईल बघा आय इज इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हा काय झाला आपला आय मायनस ए स्क्वेअर याचं इंटिग्रेशन काय असतं मित्रांनो 1 अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर लॉग ऑफ एक्स प्लस सेम रूट बरोबर आहे लॉग ऑफ एक्स प्लस सेम रूट ओके प्लस C1 येईल असं. हा मायनस आय इकडे येताना काय होईल प्लस आय प्लस आय 2i आय प्लस आय 2i देअरफॉर 2i इज इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बरोबर आहे क्लिअर. ओके आता हा काय मायनस ए स्क्वेअर आहे बरोबर आहे मायनस ए स्क्वेअर लॉग ऑफ मायनस ए स्क्वेअर लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बरोबर आहे मित्रांनो प्लस C1. ओके आता काय रे हा 2 इकडे येताना काय होईल डिवाइड देअरफॉर आय इज इक्वल टू काय येईल मित्रांनो एक्स अपॉन 2 इंटू रूट एक्स अपॉन 2 इंटू रूट बरोबर आहे मित्रांनो हा 2 डिवाइड केल्यानंतर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2 लॉग ऑफ एक्स प्लस सेम रूट बरोबर आहे मित्रांनो प्लस C1 अपॉन 2 येईल असं. Therefore, I is equal to x by 2 into root x by 2 into root minus a square by 2 log of x plus root okay plus c where c is equal to c1 upon 2 where c is equal to c1 upon 2 येईल असं. ओके क्लिअर हे झालं मित्रांनो आपलं
प्रूफ हेच पाहिजे होतं ना आपल्याला. यस, देअर हेन्स प्रूव्ड. हे लिहायला विसरायचं नाही. झालं. काय अवघड आहे का मित्रांनो? अजिबात नाही. येईल सगळ्यांना क्लिअर? ओके, इझी आहे, एकदम इझी. बघा काय काय इंटू वन डीएक्स, रूट वाला क्वेश्चन असेल इंटू वन करायचं, यू इंटू व्ही बाय पार्ट्स रूल वापरायचा. ओके, नंतर काय रे, डिनॉमिनेटर ऍडजस्ट करायचं, जुगाड म्हणतो आपण त्याला, सेपरेटिंग डिनॉमिनेटर करायचं आणि इंटिग्रेशन घ्यायचं. येईल मित्रांनो, एकदम काय सोपं आहे, काय सोपं आहे. ओके, काही डाऊट? समजलं मित्रांनो? जायचं पुढे. ओके, क्लिअर? येईल सगळ्यांना? आता याच्यावरती बघा, सेम टाईप वरती एक क्वेश्चन येतो, मी काय देतो तुम्हाला, होमवर्क देतो. सेम मित्रांनो, सेम करायचंय. काय करायचंय? सेम करायचंय. बघा काय थेरम, काय पुढचा थेरम काय मित्रांनो, बघा काय दिलेलं आहे. काय दिलेलं आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स, रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स is equal to x by 2 into root x by 2 into root a square plus x square, okay, plus a square by 2 log of, plus a square by 2 log of x plus same root, x plus same root a square plus x square plus c करणार मित्रांनो. सेम क्वेश्चन आहे. काय सेम क्वेश्चन आहे. ओके, क्लिअर? आपण मित्रांनो भरपूर वेळेस विचारलोय. पहिली स्टेप काय, इंटू वन करणार, बाय पार्ट्स वापरणार, सेपरेट इंटिग्रेशन घेणार. ओके, एक रूट कॅन्सल होण्यासाठी वरच्याला रूट इंटू रूट लिहिणार, एक रूट कॅन्सल होणार, ते तिथं आय तयार होईल, मायनस आय इकडे त्यांना काय होईल, प्लस आय होईल. ओके, सेम क्वेश्चन आहे. काय सेम क्वेश्चन आहे. ओके, सोडवणार मित्रांनो. हा होमवर्क आहे, सेम आहे. मी दोन सोडून दिले, एक तुम्ही करायचा आहे. काय करायचं आहे? एक तुम्ही करायचा आहे. करणार. ओके, सगळ्यांनी जेवढे व्हिडिओ बघतायत मित्रांनो, आपल्याला जर आउट ऑफ मार्क्स बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा आपल्याला जर जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे असतील मित्रांनो, आपल्याला काय मेहनत घ्यावी लागेल. हार्डवर्क सोबत स्मार्ट वर्क देखील आपल्याला करावं लागेल मित्रांनो. ओके, जे हार्डवर्क सोबत स्मार्ट वर्क करणार त्यांना नक्की काय रे रिझल्ट. आता बऱ्याच मुलांना माहिती नसेल की हे थेरम फिक्स येतात. ओके, मग ते काय नुसतं काहीही करायचं म्हणून करणार, त्याला काय झालं, हार्डवर्क तर करताय, पण हार्डवर्क सोबत काय पाहिजे मित्रांनो, स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्क मध्ये मग काय आलं, काय काय बोला, जे रिपीटेड क्वेश्चन आहे ते प्रूफ तोंडपाठ पाहिजे. तिथे एकही स्टेप विसरायला नको. हे कसं करायचं, ते कसं करायचं. कारण मित्रांनो तिथे काय आपल्याला विदिन टाइम मध्ये आपल्याला मित्रांनो काय पेपर देखील पूर्ण कंप्लीट करायचा आहे. मग तिथे वेळ आहे का आपल्याला विचार करायला, हे काय येईल बाबा, ते काय येईल? ओके, अजिबात नाही. डायरेक्ट तोंडपाठ पाहिजे. काय पाहिजे? तोंडपाठ पाहिजे. ओके, क्लिअर? करणार मग. आता पुढचा मित्रांनो काय बघा, बाय पार्ट्स आपल्याला ते काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. काय करायचंय? प्रूव्ह. ओके, काय बघा, प्रूव्ह दॅट थेरम. काय बघा, इंटिग्रेशन ऑफ uv dx, इंटिग्रेशन ऑफ uv dx is equal to काय रे, u into integration of v dx, u into integration of v dx, u into integration of v dx minus integration of काय du by dx minus integration of काय du by dx, okay, into integration of v dx, integration of v dx, ओके, dx. ओके, हे मित्रांनो आपल्याला काय प्रूव्ह करायचं.
आता बघा मित्रांनो, इथे आधी डेरिव्हेटिव्ह लिहिला काय आणि इंटिग्रेशन यालाच आधी लिहिलं काय आणि यालाच आधी, दोघांचा अर्थ काय सेम आहे. जसं क्वेश्चन विचारलाय तसंच आपण मी काय इथं लिहून दिलंय. ओके, बाय पार्ट्स आपल्याला प्रूव्ह करायचंय. ओके, भरपूर वेळेस विचारलाय मित्रांनो, भरपूर वेळेस. मार्च 2002, 2004, 2009, 2013, 2017, 2022, जुलै 16, जुलै 17, जुलै 18, ऑक्टोबर 2000, ऑक्टोबर 2004, ऑक्टोबर 2006, जुलै 2016, जुलै 18, मार्च 22. अरे लाईन लागली, काय लागली? लाईन लागली. ओके, तर मित्रांनो प्रूव्ह करूया. ओके, काय प्रूव्ह करूया. बघा आपल्याला काय ही लाईन लागलेली आहे या थेरम मागे, म्हणजेच काय रे विचारू शकतात. काय विचारू शकतात? मित्रांनो बघा आता. ओके, काय रे प्रूव्ह काय एलएचएस काय इंटिग्रेशन ऑफ UV dx. ओके, पहिली स्टेप काय मित्रांनो, बघा काय बघा, लेट इंटिग्रेशन ऑफ VDX. काय आपल्याला RHS मध्ये मित्रांनो, काय RHS मध्ये काय दिसतंय आपल्याला, काय दिसतंय सांगा? VDX जो जास्त रिपीटेड आहे त्याला आपण काय लेट मानलं. VDX इज इक्वल टू बबलू. बबलू म्हणजे कोण रे? डब्ल्यू. बबलू म्हणजे कोण? डब्ल्यू. काय जो काय मित्रांनो जास्त रिपीटेड आहे, जो जास्त रिपीटेड आहे. कोण रिपीटेड आहे? इंटिग्रेशन ऑफ VDX. कोण रिपीटेड आहे? इंटिग्रेशन ऑफ VDX. मग जो जास्त रिपीटेड आहे मित्रांनो त्याला काय मानलं आपलं? बबलू. काय मानलं? बबलू म्हणजे कोण? डब्ल्यू. मग मित्रांनो आता बघा, हा जसं जसं काय रे इकडे एखादी नंबर मल्टिप्लाय तर इकडे येताना काय होतो? डिवाइड होतो, बरोबर आहे. तर ही इंटिग्रेशन इकडे येताना काय होईल मित्रांनो? डेरिव्हेटिव्ह होईल. काय इंटिग्रेशन इकडे येताना काय होईल? डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह काय आहे? भाऊ भाऊ. काय मित्रांनो? भाऊ भाऊ. इथून काय भेटेल आपल्याला? देअरफॉर VDX इज इक्वल टू DW बाय DX. काय भेटेल? VDX इज इक्वल टू DW/dx. याला मी 1 दिलं, याला काय दिलं? 2. पुढे जर कुठे लागलं तर आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. ओके, क्लिअर मित्रांनो? मग आता काय रे बघा, हा आता कोण आहे मित्रांनो? UV. इथं कोण आहे? UV. तर मी V ला काय घेतला आपण? बबलू ना. बबलू म्हणजे काय रे? डब्ल्यू. UW त्याचा काय डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, D/dx ऑफ स्टेप. लक्षात ठेवा, U इंटू डब्ल्यू. D/dx ऑफ U इंटू डब्ल्यू. ओके, काय आपल्याला दोघांचा काय मित्रांनो आता बघा काय रे डेरिव्हेटिव्हचा काय UV रूल आठवा. काय UV रूल. काय मित्रांनो, पहिला जसाच्या तसा. पहिला कोण आहे? U. दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. आधी कोणाला चाप असतो आपण? दुसऱ्याला चाप असतो, बरोबर आहे. प्लस दुसरा जसा तसा, मग पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह आधी, नंतर पहिल्याला चाप असतो. आधी दुसऱ्याला चहा पाजायचा, मग नंतर पहिल्याला. क्लिअर मित्रांनो? ओके, आता काय करायचं मित्रांनो? काय करायचं? टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स. ओके, तर बघा इंटिग्रेशन ऑफ D/dx ऑफ काय रे? UW. काय UW. काय दोघं साईडला काय इंटिग्रेशन घ्यायचंय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ U इंटू DW/dx. ओके, प्लस इंटिग्रेशन ऑफ W DU/dx. ओके, आता मित्रांनो काय इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल इथं? कॅन्सल. कसं बघा, फॉर एक्झाम्पल मी काय घेतला आधी D/dx आहे ना, समजा UW च्या ऐवजी इथे एखादी फंक्शन घेतलं, समजा log x. ओके, तर log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/x. आणि काय रे डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर परत काय इंटिग्रेशन 1/x चं इंटिग्रेशन काय? log x. म्हणजे काय मधली टर्म परत आली का शेवटी? काय रे मधली टर्म परत शेवटी आली. म्हणजेच काय, याला इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह सोडवलं तर ती टर्म जशीची तशी भेटणार आहे.
जे फंक्शन येते, बरोबर आहे. क्लिअर. म्हणजे इथं काय इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह काय होईल मित्रांनो, कॅन्सल. म्हणजे काय राहील, फक्त यू डब्ल्यू काय राहील, यू डब्ल्यू इज इक्वल टू, बघा आता रिप्लेस करा, डी डब्ल्यू बाय डी एक्स काय आपल्याकडे व्ही डी एक्स, बरोबर आहे. यू व्ही डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ डब्ल्यू. डब्ल्यू काय मित्रांनो आपल्याकडे काय आहे, इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स काय व्ही डी एक्स. ओके. आणि डी यू बाय डी एक्स जसाच्या तसा. ओके मित्रांनो, क्लिअर. मग आता बघा मित्रांनो, बघा इथं कशाचा आपण काय पुट केलंय, डी डब्ल्यू बाय डी एक्स पण पुट केलं आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू म्हणजे फ्रॉम 1 and 2 इथं मेन्शन करा कुठून पुट केलं, फ्रॉम 1 and 2. क्लिअर. आता मित्रांनो आपल्याला बघा इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स आपल्याला एका साईडला पाहिजे, बरोबर आहे. क्लिअर. क्लिअर. आता मित्रांनो इथून आपण डायरेक्ट एलएचएस घेऊन सोडवलंय का, नाही, मग हे नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट लेट पासून सुरुवात करायची. ओके. मग आता बघा मित्रांनो, बघा काय इंटिग्रेशन ऑफ यू डी एक्स एका साईडला पाहिजे ना, मग हा प्लस इकडे येताना काय होईल मायनस, देअरफॉर बघा डब्ल्यू काय रे, इथं पण डब्ल्यू आपण मेन्शन इथं पुट करायचं राहिलंय. ओके. डब्ल्यू काय आपल्याकडे यू व्ही डी एक्स इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, डब्ल्यू काय इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, बरोबर आहे मित्रांनो. हे प्लस इकडे येताना काय होईल मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स येईल असं. बघा आहे का, सेम आहे का, बघा फक्त इथं काय रे डी यू बाय डी एक्स आली आणि इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स नंतर आहे, दोघांचा अर्थ सेम होतो. म्हटलं तसं लिहून घेऊया. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स इज इक्वल टू काय रे, यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ काय रे, आधी काय डेरिव्हेटिव्हला आधी घेतलंय डी यू बाय डी एक्स आणि मग नंतर काय इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स. ओके मित्रांनो, तसं लिहून घेतलं. हेन्स प्रूव्ड. हेन्स मित्रांनो हा थेरम पण विचारण्याची दाट शक्यता आहे एक्झाम मध्ये. ओके. क्लिअर. देअरफॉर हेन्स प्रूव्ड. ओके मित्रांनो, क्लिअर. काय केलं बघा, काय पहिली स्टेप काय, जे मोस्ट रिपीटेड आहे त्याला बबलो मानलं, इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स. बबलो म्हणजे कोण रे, डब्ल्यू. ओके. हा इंटिग्रेशन इकडे येताना डेरिव्हेटिव्ह होतो. ओके. क्लिअर. 1 2. मग काय इथं यू व्ही ना, तर व्ही ला कोण रिप्लेस केलं, डब्ल्यू. ओके. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय रे, दोन फंक्शन आहे तर आपण यू व्ही रूल वापरतो. ओके. आधी काय दुसऱ्याला चाप असतो, म्हणजे आधी दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो मग पहिल्याचा. ओके. मग परत इंटिग्रेशन घेतलं. ओके. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होऊन जाईल इथं आणि मग नंतर सबस्टिट्यूट केलं, हे डब्ल्यू ला इथं परत सबस्टिट्यूट केलं ना, फ्रॉम 1. ओके. लिहून द्यायचा. ओके. क्लिअर मित्रांनो, सोपं आहे. स्टेप पाठ करा. ही पहिले हे केलं पाहिजे, हे घेतलं पाहिजे, हे पाठ करा. या दोन गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. ओके. तोंड पाठ करा मित्रांनो. आणि मित्रांनो जर 3 मार्काला विचारलं तर फक्त थेरम प्रूव्ह करायला विचारतात आणि 4 मार्काला विचारलं तर मित्रांनो एक क्वेश्चन देखील विचारतात. आता याच्यात बघा एक क्वेश्चन देखील विचारलं होतं बघा, काय इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स डी एक्स हेन्स इव्हॅल्युएट काय होतं बघा, याच्यावरती काय क्वेश्चन होता, हेन्स म्हणजे त्याच्यावरती एक क्वेश्चन विचारतात, हेन्स इव्हॅल्युएट काय 4 मार्काला जर असेल तर एक क्वेश्चन देखील विचारतात, इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स डी एक्स. ओके. हेन्स इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स डी एक्स. ओके. मग मित्रांनो लक्षात घ्या, आता इथं काय रे, काय फाइंड आउट करायचं आपल्याला बघा, इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स डी एक्स, बरोबर आहे. आता मित्रांनो जेव्हा आपल्याला बाय पार्ट्स मध्ये कोणाला यू घ्यायचं आणि कोणाला व्ही घ्यायचं ते कशावरून ठरवतो, लिएट रूल वरून. कशावरून, लिएट रूल. ओके. म्हणजे यल लॉगॅरिथमिक आय इनवर्स ए अल्जेब्रिक टी ट्रिग्नोमेट्रिक ई एक्सपोनेन्शियल. मग आधी कोण येतोय, अल्जेब्रिक. एक्स काय अल्जेब्रिक म्हणजे याला काय म्हणणार यू, आणि ई रेस टू एक्स काय एक्सपोनेन्शियल हा नंतर येतो म्हणजे याला काय म्हणणार व्ही. ओके. क्लिअर.
एलियट रूल नुसार ठरवून घ्यायचं. मग आता बघा मित्रांनो, काय बाय पार्ट्स थेरम काय सांगा मला, काय थेरम काय यू जसाच्या तसा इंटिग्रेशन ऑफ व्ही, बरोबर आहे मित्रांनो, मायनस डबल इंटिग्रेशन ऑफ व्ही आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे मित्रांनो, डी बाय डी एक्स ऑफ कोण आहे इथं, एक्स आहे ना, डी बाय डी एक्स ऑफ एक्स, काय बाय पार्ट्स नुसार. ओके, मग इथं मेन्शन करा बाय युझिंग बाय पार्ट्स. ओके, क्लिअर मित्रांनो. ओके क्लिअर. मग इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स काय असतं, ई रेस टू एक्सच राहतं, मायनस इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय रे, वनच आहे, डी एक्स. मग परत इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स काय, ई रेस टू एक्स, एक्स ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स प्लस सी, ई रेस टू एक्स दोघांमधून कॉमन निघतोय, मग कॉमन काढून टाका, इंटू एक्स मायनस वन प्लस सी, झाला आन्सर इंटिग्रेशन ऑफ एक्स ई रेस टू एक्स डी एक्स. ओके, जर 4 मार्काला विचारलं तर त्याच्यात एक क्वेश्चन देखील आपल्याला विचारतात मित्रांनो, राहील लक्षात, काय डाऊट येईल मित्रांनो, क्लिअर, सोपं आहे एकदम, काय मित्रांनो सोपं आहे. ओके क्लिअर. आता हा थेरम एकदा असा क्वेश्चन विचारला होता आणि एकदा मित्रांनो थेरम मध्ये 2022 ला जेव्हा विचारलेला, हा 2016चा आहे क्वेश्चन, आणि 2022 मध्ये मित्रांनो काय हेन्स इव्हॅल्युएट, जसं इथं एक्स ई रेस टू एक्स होतं तसं काय हेन्स काय होतं, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स होतं मित्रांनो, ते पण सांगून देतो बघा, इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स. मग सर म्हणे इथं कसं लॉग एक्स साठी डायरेक्ट इंटिग्रेशन नाहीये, काही काय करतात 1/x लिहून टाकतात, अरे तो डेरिव्हेटिव्ह आहे रताळ्यांनो, काय डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, रताळे हा माझा फेवरेट शब्द आहे. ओके, थोडं हसवत हसवत मी शिकवतो, ऑफलाईनला तर एवढा हसवतो ना. ओके क्लिअर. तर मित्रांनो बघा, लॉग एक्सचं इंटिग्रेशन 1/x येणार नाही मित्रांनो, लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा, जेव्हा इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स विचारतील त्याला इंटू 1 मल्टिप्लाय करायचं मित्रांनो, कायम लक्षात ठेवा. याला यू आणि याला व्ही, यू व्ही रूल वापरून सॉल्व्ह करायचं. ओके, ते देखील मित्रांनो मी सांगून दिलंय, इथं लक्षात ठेवा. क्लिअर. ओके, विचारू शकतात मित्रांनो. ओके, मग हा झाला बाय पार्टचा एक थेरम, काय झाला, एक थेरम. ओके, काही डाऊट मित्रांनो, समजलंय, क्लिअर. आता मित्रांनो बघा, इनडेफिनाइट मध्ये अजून काय विचारू शकतील, ठीक आहे, जे थेरम आहे सर्व थेरम मी सांगून दिलेत. ओके क्लिअर, हे झालं इनडेफिनाइट इंटिग्रेशन वरचे थेरम. ओके, काही डाऊट मित्रांनो, समजलंय सगळ्यांना. तर मित्रांनो हेच थेरम तोंडपाठ करून ठेवा, काय सर्व क्वेश्चन्स आपण थेरम याच्यावरचे घेतलेले आहेत. आता फक्त काय राहिलं, कशावरचे राहिले मित्रांनो, डेफिनाइट इंटिग्रेशन वरचे फक्त थेरम राहिले, काय डेफिनाइट इंटिग्रेशन वरचे फक्त काय राहिलेत मित्रांनो, थेरम. ओके, तर मित्रांनो त्याला परत इथं मिक्स करण्यापेक्षा काय करूया, 2 थेरम महत्वाचे, 2 किंवा 3. ओके क्लिअर, तर त्याच्यावरचे मी पुढच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करते. ओके, ते काही एवढे महत्वाचे नाहीये तरी मी सांगून देईल. ओके क्लिअर, टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या सोबत आहे मित्रांनो. ओके क्लिअर, मला जर तुम्ही फॉलो केलं नक्कीच 100% तुमचा रिझल्ट येणार आहे मित्रांनो. ओके, मी माझी स्तुती करत नाही, मी फक्त माझं काय रिझल्ट सांगतोय. ओके, तर मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. लेक्चर आवडलं असेल तर हमखास लाईक करा. ओके, आणि माझी आवडती कमेंट लय भारी कमेंट करा. ओके, थँक्यू सो मच.